हर जय हर
गावाची या गावामध्ये अनेक कला म्हणजे महाराष्ट्र राज्यावर पसरले. पालखी नृत्य असू दे, संगीतमन असू दे, किंवा आपला हळवणाचा बाल्या डान्स असू दे. एकदा का आम्ही चिंचेचे घाट उतरायला लागलो की आमचा केदारली देव आम्हाला घाट उतरायला सांगितलं. काटवली फाट्यावर आत गेल्यावर सुसाचे असे ग्रामपंचायत कार्यालय आणि त्यानंतर आत बसलेला आमचा हा काटवली गाव. मंडळी आपण सगळे आलात ना? एकदा जोरदार आवाज होते. आलात ना? सगळी कामं आटपून आमचं मुंबईकर आमचं नक्कीच मंडळी मनोरंजनाबरोबरच अतिशय भावनिक असं वगनाट्य देखील आपण पाहूनच जाल याची आम्हाला खात्री आहे. सादर करत आहोत गण सादर करत आहोत गणेश पुराणावर आधारित गण सिंधुराज सुराचावर सिंधुराज सुराचावर. कैलास पर्वत आहो प्रत्येक शंकर भेटेला देवराज साष्टांग दंडवत पितामहा, मी तुमचाच पुत्र आहे. आपल्या जमिनीपासून मी उत्पन्न झालोय. सांगा पिताश्री, मी आता काय करू? कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू? हे परमपुरुषा, अरे तुझा वर्ग तर त्या सिंदुरासारखा झाला आहे म्हणून तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. ठीक आहे पिताश्री. सिंदुरा, तू ह्या त्रिभुवनात कोठेही जा, तुला कोणापासूनही बळी नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ जमसंधी नाही. पिताश्री, आपल्याला तर तप्त करताच वरदान मिळाले आहे. याचेच मला जवळ वाटते. परंतु हे खरे किंवा खोटे याची प्रचिती पाहावी म्हटलं प्रतापी आपल्याला
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी समर्थ स्वामी महामुळे आज जगाला या मुनिवरी या. आपलं स्वागत असो. नारायण नारायण मुनिवर्य, पिताश्री तर माझ्या इथून पडून गेले, परंतु या त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोण विरोध आहे का? नारायण नारायण सिंधुरा, तो एवढा उन्नत होऊ नकोस. तुझ्या थोडीचा वीर शंभू महादेवच आहे. मुनिवर्य, नारायण नारायण काय? शंभू महादेव आता असाच जातो कैलास पर्वत नारायण आणि पुत्र होण्याचा पराक्रम. नारायण नारायण विनाशकाळी विपरीत बुद्धी जगी संसाराचा भार जोडीन वाहिला जगी संसाराचा भार जोडीन वाहिला रघुमाईच्या संकल्पी मला दिला रघुमाईच्या संकल्पी मला दिला रघुमाईच्या संकल्पी मला दिला
परंतु परंतु कोणी रुपवंत स्त्री प्रथम प्रथम विचार सफर करूया म्हणजे पुढे शंकराची आणि विजय होऊन हक्काने घेऊन जा. सीतासुर मी ते तुला हवा पडवत असतोय कोण जात नाही तर कोण येतो हा तू सांगे सीता छडा वेगळे केले जाईल या नको, थांबा. तुमच्या मनात त्या दिसल्या नको. त्या माळेजवळ द्या आणि कुशाल युद्ध करा. युद्ध युद्ध मग फिरायला कशाला वाईट असल्या घोड्याचा सीतासुरा, आता उद्या बरोबर झालाय. आता उद्या मारुतीवर काहीच का नाही. तेथून निघून जा. नाहीतर भोलेनाथ तुला मनाची भस्म करून टाकतील. कशाने राव तू मला तरी किती चुनवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही आता असा जातो आणि त्याच्या विषयीचा छट करतो उद्या नैपुणिकर दर्शन देईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मी तुझा पुत्र म्हणून अवतार देणार आहे. तर हे कोणतेही संकट आले तर तात्काळ ते माझा धाव कर. येतोच मी. दैविक अविनाश गुरव, दैविक अविनाश गुरव व आश्विक योगेश गुरव, आश्विक योगेश गुरव यांकडून या सणासाठी 501 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. केदारली काठ तरुण मंडळ काढवले असे मनस्वी आभार. धन्यवाद. हो देवा श्री विष्णू असे निवांत बसून काय पाहतात हे राज्य माझ्या स्वाधीन करा आणि इथून निघून जा सिंधुरा आल्या मार्गी परत जा नाही तर प्राणात मुक्षे विष्णू देवा मी इथे आलो तो माघारी जाण्यासाठी नाही तुझ्या खातारावर पाय देऊन या सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या वराचा फार दरवाजा आहे म्हणून तू जाऊन बघतो नको. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर बोलून जात मग काय कशाला स्वीकारणार नाही सिंधुरा माझा प्रेम बघितले जय जाऊ ना
तेज पाहू साक्षात सूर्यनारायणचा असतो असा हा एकमेव वीर योद्धा दत्तराज सिद्धरासुर ज्याच्या सामर्थ्यापुढे ब्रह्मांडातील सर्व देव पळू सुद्धा या ब्रह्मांडातील सर्व देवांचा काळ तू माझी माऊली तू जगाची तू सावली दर्शनासी आलो देवा तुझ्याच राहुळी कानी कुंडळ शोभे डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे पाहू पंढरी जगाची तुझावली माझी माऊली जगाची तुझावली दर्शनाची आलो देवा तुझ्याच राहुळी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी चंद्रभागे तीरावर वसले तुझे गाव पंढरी गाव पंढरी गाव पंढरी रात्र दिन दिन रात्र तुझे रूप माझ्या अंतरी दर्शनाची देवा आज मन लागली तुझ्या दर्शनाची देवा आज मन लागली कानी कुंडळ शोभे परपाटेवरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे परपाटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी नारायण 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 असं नसतं नारायण नारायण सिंधुराम मी ते बससाठी नाही आलो तुझ्या हिताच्या दोन गोष्टी समजून तुम्हाला आलो आहे. नारायण नारायण माझ्या हिताच्या नारायण नारायण दत्त सम्राट सुंदरासुरा तू ह्या त्रिभुवनात आपले राज्य प्रस्थापित केलेस आपल्या परामात्म्याने देव ऋषी आपापल्या राज्यामध्ये लपून बसले आहे परंतु नारायण 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 परंतु कैलास पर्वतावरील पार्वती पुत्र गजानन आपले हार म्हणत नसून तो आपला
वध करणार आहे. काय म्हणे गजानन माझा वध करणार? आता असाच जातो कैलासपर्यंत आणि बाजूला गजाननचा पराक्रम. नारायण नारायण. माता पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दत्त फार उन्मत्त झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा छळ मांडला आहे आणि तो आता आपणावर चालकुटीत आहे. तत्पूर्वी आपण सावध राहावं. नारायण नारायण. आपण काही चिंता करू नका, आपण निश्चित राहा. आपण नारायण नारायण नारायण. हीच ती बोलेनाची कैलास. भोलेनाथा, हे भोलेनाथा, ते आहे तुझा पुत्र गजानन. भोलेनाथा, मला समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. काय म्हणे? शरण ये. मरत शरण, परंतु शरण येणार नाही. गजानना, प्रथम तो असा माझ्या समोर आहे आणि कर युद्ध.
असुर कितीतरी या भूतलावर आले. जगतदाता जन्मदाता नवे नवे आपला सर्वे सर्वा गणपती बाप्पांनी त्या सगळ्यांना घरात येथे पाडला. असाच्या सिंदूर सुराचा वध एका मुस्लिम प्रहारात या सिंदूर सुराला गणरायाने आडवं केलं, नष्टनाबूद केलं आणि गणपती बाप्पाचा आणि या प्रखंडाचा जयजयकार झाला. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे
पहिला तुला रे मान किती आनंदाचा आहे हा क्षण पंचारती वाळून सारी चरणी होती दिन बाप्पा पहिला तुला रे मान किती आनंदाचा आहे हा क्षण बाप्पा पहिला तुला रे मान किती आनंदाचा आहे हा क्षण पंचायती वाळून सारे चरणी होती दिन हो दुर्वा पुष्पे हार बाहुनी गती तुझी गुणगान दुर्वा पुष्पे हार बाहुनी गती तुझी गुणगान या गणेश गीतासाठी सन्माननीय भावेश कळंबटे यांच्याकडून 501 रुपयाचं भव्य बक्षीस आलं. मंडळ आभारी आहे. हे गाणं हे सुमधुर गीत हे गणेश गीत पुन्हा एकदा व्हावं. शाहीर सिद्धेश मिस्त्री आणि सच
गाती तुझे सन्मान्य तुषार कानाळ, मंगेश गेले, सूरज गव्हाळी, प्रथमेश गव्हाळी यांकडून यापूर्वी झालेला सिंधू सुधारच्या भूमिकेसाठी 501 रुपयाच्या भव्य बक्षिसाचे केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली. आम्ही मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पृथ्वी तलावर विष्णूने घेतलेल्या 10 अवतारांपैकी विष्णूने घेतलेल्या 10 अवतारांपैकी 8 अवतारांची कृष्ण लीला सादर करत आहोत. नटखट गवळण या कार्यक्रमातून. तुने किरणे पसरली उजळून आला प्रभाकर. अंबरा तुने किरणे पसरली उजळून आला प्रभाकर. चला उचलून घ्या गडोईवर चला सयानो मात भरोनी.
सलुनी घ्या गे डोईवर तुने गिरने पसरली उतरदियाला भाकर बरा तुने गिरने पसरली उतरदियाला भाकर सदा दया करोनी संधी घ्या डोईवर सदा दया करोनी संधी घ्या डोईवर आपण बरोबर मिळून मथुरे बाजार जायचं खरं, पण मथुरे बाजार जायचं असतं मला माहिती आहे का गं? अगं मला तर मुलीच नाही माहित बघ, पण आमच्या वरच्याली शिला मावशी आहे ना, तिला मथुरेचा रस्ता माहित आहे. तिला आज मार्ग मी नाही तूच मारतो. आता वरच्या आडीला मावशीला ना, तर त्याच्यानी माझ्या एकदम घट्टा आता नातं म्हणते. बरोबर मार मग. मावशी अगे मावशी काय गं बोललो? तू मावशी मथुरे बाजार चाललोय बघ. अगं यायलाच पाहिजे का? हो यायलाच पाहिजे, बिजी बिजी आहे. अगं माझा घरी छोटासा बाळ आहे, त्याला थोडंसं दूध पाजते आणि बिगी बिगी आल्या. कळत तुम्ही मारिला या म्हाताऱ्या मावशीला, कळत तुम्ही मारिला
म्हाताऱ्या मावशीला अगं तारा का बरं हाक मारली? अगे मावशी आणि कोणी कोणी मिळून मथुरेच्या बाजारात निघालो आहोत बघ. अगं मग हल्लाय कुठे? अगे मावशी मथुरेचा रस्ता आम्हाला माहित नाही पण तुला हाक मारली बघ. अगं मथुरे बाजारात निघालात खरं, घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. अगे मावशी सांगितलं पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे एकदम. अगं मावशी मी नक्की नाही घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं काय पातळ पेपरीत दूध? हो. अगं ते का कसं काय? ए मावशी माझी मैत पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते बघ. ऐकलंस का तारा? अगं ह्या मुलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि म्हणते चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. बरं तिथं जाऊ दे, तू काय घेतलंस बाजारात जायला? आता ह्या मुलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा तो लाईटवाला मलाच बघतोय. तू कशाला लाजतेस? काय घेतलंस ते सांग. मावशी मी बघितला खवा. अगं काय? मावशी मी बघितला खवा. ज्याला कोणाला हवा ते उभ्या उभ्याने अगे तुझ्या काय जिभेला हार्टबीट असं चार चौकात सांगतात का उभे उभेने? भाव म्हणते. मग पटकन सांगायचं, असं थांबून कशाला सांगतेस उभे उभेने? सर माग अगं तू काय घेतलंस बाजारात जायला? बाई जरा चौकशी मोडशील बिडशील. बरं काय घेतलंस बाजारात जायला? मावशी मी अगं काय तुझी इथं मम्मी आली मी करतेस ती? अगं काय घेतलंस ते विचारते. अगं घे अगं बाई तुझ्या गाडीचा घे टाक आणि सांग पटकन. तू अगं चाललं तुझं हे नेहमीच आहे. मला माहिती तू काय घेतलंयस. तूप घेतलंयस ना, मग एवढंसं तूप सांगायला थू करायची गरज काय? सर मग अगं तू काय घेतलंस बाजारात जायला? बरं तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी मी बघ घेतलंय लोणी. चांगलं आहे, छान आहे तुझं लोणी. बरं जा. अगं तू काय घेतलंस? काहीतरी नवीनच आहे. बरं काय घेतलंयस? अगं मावशी मी की नाही घेतलंय. अगं तू काय घेतलंय? अगं मावशी मी की नाही घेतला तो ही. अगं सावकाश घे बाई दही, नाही तर इथंच पाहतो. बरं जा मग.
अगं राधा ठीक आहे तर मग चल बाजारी. ए मावशी तू आम्हाला साऱ्या पोळीचा विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलं काय बघ. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीत बघ रताळी. काय रताळी घेतले हो अगे मावशी ती लावलेस तरी कुठे अगं मग तू माझी रताळीची बाग बघितलेली नाही. नाही मावशी मेलीच नाही ती रोज माझ्या घरी येतेस ना. येते ना मग माझ्या भावाला घरी बघायला येतेस नाही गं, लावलेस कुठे ते तरी सांग. बरं जरा अशी पुढे ये. अजून कुठे कुठे अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे ये. पुढे पुढे हे बघ बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत सगळी रताळी जायची. ते घेऊन चालले बाजारी. ते जाऊ दे ही मथुरेची वाट अवघड घाट एक छोटस गाणं गेला होतं. अगं मला कुठून येते काय ना तुझे मी मागणं घालते. अगं वसाडे गाणं म्हणते मागणं घालते मला लगेच आलीस होतं काय गाणं घालते बरं ऐक. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला सुटला बारा या वाटेला सुटला बारा या वाटेला केला साज सुंदर मिळून गाला मथुरेच्या नगराला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला सवारा या वाटेला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला. आले भारी नाथे ही अवघड वाट दुर्गाने हा भरला गाठ मथुरेची वाट. आले भारी नाथे ही अवघड वाट दुर्गाने हा भरला गाठ मथुरेची वाट. भरले दुधाचे
शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या माघारी केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या माघारी जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला शुक्रवारा या वाटेला केला साज मथुरेच्या नगराला केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला केला साज शृंगार मिळून जाऊ मथुरेच्या नगराला तीन ताल सप्तपाताल वरुणबाई निरंकार संतांचा झाला संचार धारण केला विष्णूचा 8वा अवतार मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे आज बुधवार मथुरेचा बाजार 16 क्षेत्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालले त्यांना पिंपळाच्या पाणी अड्डा करण्याची कामगिरी पेंद्यावर सुद्धा मला दिली पाहिजे. अरे पेंद्या, अरे तुझा मा आलो देवा आलो. पेंद्या, अरे सुदामा, किती दिवस झाले आपण चेंडूपडी हा डाव खेळलो नाही आहोत. चला तर आपण खेळूया.
गोपिका थाटमाट करून मथुरच्या बाजार चालले त्यांना पिंपळाची पोरी अटक करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना सोबत आहे येतोच मी. सांगत करायलाच पाहिजे, करायला पाहिजे. चल चल आडव आडव बाबा. चल. संपूर्ण कार्यक्रमासाठी तुमचे ₹1 बक्षीस झालेलं आहे. काही ओंकार खडाळ आणि सहकारी यांचा 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता बालगंधर्व पुणे बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे कार्यक्रम आहे. रसिकजन हो, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हॅलो. विहान आणि स्वराघात विहान आणि स्वराघात याचकडून खास गवळणींसाठी ₹501 बक्षीस आलेलं आहे. तसेच अथर्व चंदन धनावडे याचकडून खास गवळणींच्या गाण्यासाठी ₹201 बक्षीस आलेलं आहे. श्री केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली त्यांचे मनस्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावरुनी माठ चढूया घाट जपुनी या शृंगारी सावरुनी माठ चढूया घाट जपुनी या शृंगारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या लगबग करून जाऊया लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी एकमेकींना देऊन चढूया मथुरेच्या घाटाला गडवळणाच्या या
वाटा डोईवर गोरस साठा एकमेकी न देऊन हात जडूया मथुरेच्या घाटा येईल वाजून गोड कृष्ण मधुबासरी येईल वाजून गोड कृष्ण मधुबासरी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर आई कराग भरून जाई कंसाचा दरबार सरला प्रहार झाली दुपार प्रभाकर डोईवर आई कराग भरून जाई कंसाचा दरबार सुकुये डोळा कृष्ण सख्याचा फोडीले घागरी सुकुये डोळा कृष्ण सख्याचा फोडीले घागरी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी पोरीनो लगबग करून जाऊया मथुरेच्या बाजारी गेल्या पण जाण्या एवढ्या लवकर जाणारच नाही हे जाणू तू काय? आपल्या श्रीकृष्ण देवाने कांगरी होय, सांगितलं केलेच नाही. गवळ्यांकडे तर खूप आहे आपण आज दोघे होय मग तू थांबवशील ना त्यांना तू थांबवली मग तू काय करणार ते पाठवून होतं. आपल्याला जमणार नाही अरे असा कसा का ना तुला जमणार ना मला जमणार सांगणार तू करणार कोण अरे माझा दोस्त आहे ना इकडे इकडे मग घे त्याला बोलव बोल, अरे तू काय माहितीये काय काय एका पाय माकडा आहे थोडासा कामगिरी करेल काय पण अरे असला कामात तो नाही पटाई मग घे बोलव हा? घे अरे हे वाकड्या काय कुठे जवळ नाही अरे हे वाकड्या रे वाकड्या राहिले तुझा म्याका अरे ये आलो 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 सुदाम्यानं मला हाक मारला सुदाम्यानं मला हाक मारला दावत आलो मी जोडीला सुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला सुकली गाय माझी आडीला कोट शोधू मी कपिला सुदाम्यानं मला हाक मारला सुदाम्यानं मला हाक मारला दावत आलो मी जोडीला सुकली गाय माझी आडीला कुठचे धुमी कपिला सुकली गाय माझी आडीला कुठचे धुमी कपिला शोध करीत दमलो भारी तुझी आरोळी गाणी आली आरोळी गाणी आली तुझी आरोळी गाणी आली शोध करीत दमलो भारी तुझी आरोळी गाणी आली आरोळी गाणी आली तुझी आरोळी गाणी आली मुकुनावरून उडे टाकता मुकुनावरून उडे टाकता माझ्या रुमला गायाला गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला गाय माझी आडीला कुठ शोधू मी कपिला चुकली गाय माझी आडीला कुठ शोधू मी
आणि गणपत कशाला पण म्हणतोय मी कशाला पण अरे कुठं म्हणजे कुठं काय केवढी कधी पडली तुम्हाला काय नाही मेली इथं हात हवाय अरे केवढी थंडी पडली अरे काय खरं माहिती आहे अरे तिच्या जरा वाईट करायला बसलो होतो तिच्या अरे तिच्या आता काय करतोस अरे ती अरे काय भूक लागली माहिती आहे बायको मग बायको तुम्हाला दूर लागते अरे तिच्या मेली म्हणजे कोणाच्या अरे तिच्या अरे सांगतो तुला काय काय गोष्टी लागल्या होत्या अरे जवळपास सगळं झालं होतं पण मेले हा ह्या हात मारला का सगळं घालवलं अरे तुला बोलून गेली बोलून गेली अरे माझी कपिला बाय तुला कोण वाटलं बोलवतो सांग असू दे बाहेर कुठं फिरते काय कुठे असू दे काय उचल माझी काय तू काय टेन्शन घेऊ नको हाक मारतो दाबो काम करतो जमली माझ्या फलक्यात राहील गेला नाही अरे एवढाय अरे काय 3 वर्षाचा फल काय माझा एवढा अरे लांब हलवत जाम हलवत अरे हलवत
कथली माहित नाही तुला नाही, आपल्या भाजी असं म्हणतात. अरे काय माहिती येऊन कथली काय तयार केला नाही पण. अरे गुलामाला म्हटलं चालेल का तर नाही. अरे काय माहिती गायच्या दिसते पाहत नसतो. अरे एक दिवस काय झालं माहिती आहे. अरे गुलामा मास्तरांचा फोन आला मला. अरे मास्तरांचा फोन आला. म्हटलं बंदेजी बाप्पा तुमचा पोरगा शाळेत अभ्यास नाही करीत. अभ्यास नाही करीत. म्हटलं झालं काय. गुलामाला घेतला आता बंद्या. म्हटलं शाळेत जातोस. मास्तरांचा विलोबाई अभ्यास नाही करीत. तुला काय झालं. मास्तर काय म्हणाले बोलले बंद्याला तुमच्या शाळेत घेऊन या. एक दिवस काय केलं माहिती आहे. बंद्याला घेतला. पहिल्या शाळेत गेलो. शाळेत गेलो आणि मास्तरांसमोर उभा केला. बंद्याला मास्तरांसमोर उभा केला. बंद्याला काय म्हटलं माहितीये. बंद्या मास्तर काय म्हणतात बघ अभ्यास करीत नाहीत. म्हटलं घरात नव्हतं अभ्यास करतो. म्हटलं मास्तरांना काय बोललं माहितीये. मास्तरांनो तुम्ही एक काम करा. बंद्याची माझी परीक्षा घ्या. बंद्याची परीक्षा घ्या. मग काय मास्तर तयार. बंद्याला उभा केला. मास्तराला बंद्याला पहिला प्रश्न विचारला. पहिला प्रश्न विचारला. बंद्या पहिला प्रश्न बघा. बंद्या पाऊस पडून गेल्यावर विदा का चमकतात. विदा का चमकतात. काय प्रश्न विचारला मास्तराला. पोलग्या छाती ठोकून सांगितलं. छाती ठोकून. मास्तरांनो पाऊस पडून गेल्यावर विदा नाही चमकत. वरचे देव आहेत ना त्यातल्या मला बघतात कुठं पाऊस पडलाय. चार म्हणजे काय विचार आहेच. माथेरान धुतला पाहिजे घातला. बोलून धुतला पाहिजे. काय विचारला. बंद्या मला सांग बंदा फलांची नावं सांग. अरे थोपाय मात्र. मी पण खुश बंद्या पण खुश. मात्र थोपाय काय सांगितलं. आंबा चिक्कू पेरू किती झाले आणि एक डझन केली. अरे अधिक केला म्हणजे काय. माथ्याला थोडा धाव झाला. म्हटलं घरात अभ्यास करतो शाळेत करीत नाही. तिथला प्रश्न विचारला. बंद्या एवढा विचारलाय. बोला तुझा जन्म केव्हा झाला. बंद्या बोला बुधवारी झाला. बंद्यान मास्तराला काय विचारलं. उलटा विचारला. मास्तराला तुमचा जन्म केव्हा झाला सांगा. मास्तर बोललेला वाली झाला. पोरगा काय म्हणाला. मास्तराला खोटं बोलू नका. दैवाली जन्म होत नाही. दैवाली जन्म होत नाही. खोटं बोलू नका. अरे लायवल सुट्टी येते. काय म्हणजे काय पडली. माताला काय करायला माहिती आहे. मला वाईट धरून बोलवला. कागदावर सही केला म्हणतो तुमचा पोरगा लय विचाराय. मी आपली दावा मी आपलं बघतो. बोले मी काय म्हणतोय तुमची परीक्षा घ्यायची म्हटलं. मला कशासाठी बोलवलं. मला कशासाठी इथे बोलवलं. कतली हा तेच 360 गोपिका 360 गोपिका. काय करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत आणि त्यांच्याकडून दही दूध ताक लोणी सर्व घ्यायचं. आपण आपण म्हणू नका. मी एकटे खाणार. एक काम कर त्या घरी देऊ मारून घेऊन चालत ना. त्या गवलनी कुठं आहे. हॅलो तुला माहिती आलो. ठीक आहे चल. गवलनी मला बघू दे आधी. तर फुल्ली कामगिरी करण मग चल जाऊया. काय झालं आता
लम्मा माझा जीव गेला त्याचं काय एक बातमी लावतो थेपा अर्धा हात गेला आमच्याकडे असं लावता मी काय म्हणतो परत थेपा लावू नका तुम्हाला सांगतोय हा इकडे ये जरा. काय घालून दाखवलेस बघायला गेला लम्मा, मला ते बघितलं काय माझ बघितलं काय पण चांगल्या गवळणी पांड्या बुदूत आहेत आय चपत हे बुदूत आहेत ते असतात पांढऱ्या. कशा काय अरे दही ताक तूप लोणी हा. खातात त्या म्हणून कोणत्या पांढऱ्या? मी येलो तुम्ही काय बोलता का दाव मी येलो थई तू काल म्हणून ते पांडे उद्या पण तुम्ही खात जावा काळे झाले वाट मी सांगतोय सगळ्या गवळणी पांडे आहेत बुतूत आहेत थई दूध काढून बाहेर पांडल्या पण मी काय म्हणतोय या गवळणी म्हणते ना पांडली फतफतीत आहे पण तो अतली आहे हाय शपथ मी एकटा बघ हाय ना मग? मी एकटा आहे ना बर अतली आहे सांग मला. काय त्याला नादा लागू नको बा. अरे अबे कोणीची मावची घाबरतो काय अरे सुदामाची मिची पिल्ली ना तिला पण पिलून टाकी हा बरं काय म्हणतो काय बोलू सांग मावची बरोबर अरे घाबरतो काय काय दिले चेन दबाग चेन दबाग दंगल म्हणजे नाही चीन टपाल धंदा म्हणजे 4 कंटेनर आहेत 5 आणि 1 धंदा आहे ना बर मी खोटा बोलत नाही आहे ना बर काय बोलू आमची बोलू बोलत हे मावचे असं बोलतात. खाली खाली मावचे या 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 ग माझ्या बंड्याला आतमध्ये घ्या हा काय इकडे अल कंटे हा बघ हे तुझा माहिती मावची कर काय काय हा मावची कर जरा खाली घे. ओके हा. मावची अरे काय झालं रे मेल्या उंदरा तुला मावशी. उंदरासारखाच दिसतोय हे मावची नाक बघ मावची तो सामने ठेवा काय झालं रे हा हा येवलूचा उंदीर आहे ना काय रे मेल्या हा. याचा अजून एवढंच उंदीर आहे मावची बोला सांगतो तो सामने ठेव अरे काय झालं हा येवलूचा उंदीर येवल्या मोठ्या पोत्याला अरे मेल्या तो भाग मारी कुठनं बाहेर करून काय माहिती मावची लय टाकलेली आहे काय करू मारली जाते मावची आहे म्हणून सांगतोय हा आता थोडं खाली घे अजून अजून खाली नाही दे अजून साप खाली. मावचे मावचे मी काय म्हणतोय अरे काय ते पटकन सांग आम्हाला बाजारात जायला उशीर होतोय वय काय मावचे मी काय म्हणतोय तू एवढी सुंदर आहेस हा तुझं नाव काय तुझी सांग मला अरे मेल्या माझं नाव होय हा पण तुला काय करायचंय तुझ्या काय पोटात दुखणं नाही तुला काय करायचंय विचारते अरे मावशी ओमकार पड्याळ सागर परशुराम विजय चाचे साईराज शिंदे हे सर्वजण मावशीवरती खुश झालेले दिसत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओमकार पड्याळ यांचं मावशीनं सुंदर असं नाव घ्यावं ओमकार हे मावचे हा नाव चांगलं घे का ओमकार पर्यंत साहिल आहे अरे माहिती आहे मला. चांगलं घे बरं नाव चांगलं घेतली तर अण्णा काय पड्याल सोन्याचा घरात देती बरं ऐका ओमकार खणखण कुदळ मनमन माती
खडखड गुदल मणमण माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पायजण नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलकट्याची ने अस्तुरी ओंकार रावांची तसेच सान्वी अमोल गुरव व विहा विशाल गुरव यांकडून खास गवळणींसाठी 501 रुपयाच्या बक्षीस झालेले आहे. ते केदारी नाट्य नमन मंडळ काढून त्यांचे मनात व्यापार करून धन्यवाद. सांग पटकन तुझं नाव काय सांगितलं नाही. बरं आहे. हा माझं नाव ना तुझंच. अरे माझं नाव श्रीवल्ली. अरे तुझं मग मावशीचं नाव मला ऐकलं नाही. माझं मावशीचं नाव चिवली. अरे चिवल्ली ना श्रीवल्ली तुझं काय कान गेलं होतं मगाशी. बरं माझ्या नावाचं जाऊ दे हा. तुझं नाव काय ते सांग पाहू. म्हणजे तू अजून मला ओळखलंच नाही. माझी माझी मला तू मावशी हुंदीर. नाही ओळखलं. हा काय हुंदीर आहे काय. हे मावशे तू मला अजून ओळखलंच नाही. अरे नाही सांगितलं ना अगं मावशे मगाचपासून तिकडनं आलो यावला नातच. हा मग काय झालं एवढ्या खाली वापत्या खाली लावले आहेत. तुला ओळखलंच नाही तुला. बेला लावणार खाली वापट्या मग? बेलाच्या वापट्या सुकून घालायला आले काय काय बोललीस. वापत्या चुकून घालायला लागलेत. मावशे वापत्या चुकल्यात नाही. अबो हलताय. अरे इथे कशासाठी बोलावलं ते सांग आधी. हा म्हणलं सांगतोय ते तुला बोलवलंय. मावशे तू आलेली कुठून जायची कुठं. अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. अजिबात जाऊ नकोस. का मथुरेचा फलफली झालाय. मग एवढं बरं पाय आम्ही जाताय. आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. तिकलं बेल घातले. आता कुठून आला? बरं मग आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ. तिकलं वय घातले. अरे पण मेले आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण. अजून पण ओळखला नाही. ती मला ओळखला नाही म्हणजे तिला दाखव पाहिजे. काय दाखव ओळख. मावशे अजून मला ओळखलंच नाही. अगं मी तो. अरे पण कोण. अगं मावशे मी तो. अरे पण कोण. पुचकाळाच पुचकाळा. त्याला पुचका. पुष्पराज. मग मला पुचका काय बोलतो. ए, अरे सांगायला मला इथे कशासाठी बोलवलंय. मावचे मी तर सांगतोय आम्ही कुठल्या देवाच्या चंकीचे चवंगले आहोत. अरे मग तुझ्याकडे काय कायदा वगैरे आहे का. हाय मावशे. काय हाय कायदा सांग की पटकन. ऐकतोय. बंद केली ही तुमची वाट हे बाबून डोशीचे माट पेंत्या सुर मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा बंद केली ही तुमची वाट तेव्हा उतरून डोशीचे माट बंद केली ही तुमची वाट तेव्हा उतरून डोशीचे माट एका सुट मला तेरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा सारे मार्ग इथे जोडो नियम
मोठे केले देवाने जावे मागे तुम्ही फिरोनी आम्ही सांगतो या प्रेमाने कृष्ण देवाचा हुकूम तोडू नका सारे असे नापा देऊ टाका कायदा कायदा हा हुकूम देवाचा कायदा कायदा हा हुकूम देवाचा कायदा कायदा हुकूम देवाचा कायदा कायदा हुकूम देवाचा कामगिरी झाली म्हणजे कायदा थांबून झाला मतलब कामगिरी झाली हा अरे एवढं काही नाही अरे बतवतो बघ असं मावशे कुठे गेली हॅलो अगे मावशी निलेश भुरके व अनिल पाले निलेश भुरके व अनिल पाले यांच्याकडून खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं निलेश यांचं नाव घ्यावं. निलेश मावशे हा चांगले घे का निलेश बरं तू इकडे. इकला आहे बरोबर हा बरं का निलेश चालेल काय हा काय याला असं म्हणतात, चालेल का? काय चुकीचं सांगतोय? हा? पाले हा, मग? चांगले गेला का निलेश पाले बरं काय कर काय देतील आंब्याची टाली त्याला सांगतो मी जा. बरं ऐक. निलेश पाले बरं निलेश हा घुरके भुरके भुरके बरं मला पाले म्हणतो बरं असं. केला होता गाजराचा हलवा गाजर टाकलं होतं त्यात किसून हे मावशे काय काय बोललीस काय केला होता दादा झालो हा का पपईचा नव्हता गेले तर निलेश रावांना गाजराचा आवडला म्हणून मी गाजराचा केला. बरं तुला पपईचा आवडतो बरं ये इकडे. अगं मावशी पपईचा गेला ना हा. त्याला मिक्सर लावला बरं तुला गाठ करूनच देते ये ये नको नको इकडे. बरं निलेश बरोबर इथं उजवा आहे ना मला डाव्यात धरून मारता येते बरं ये. बोल बोल. बरं निलेश निळ्याला पपईचा आवडतो पपईचा घेते. केला होता पपईचा हलवा पपई टाकलं होतं त्यात किसून केला होता पपईचा हलवा पपई टाकलं होतं त्यात किसून. ओ निलेशराव हे नमन झालं ना की घेऊन चला मला तुमच्या बाईकवर बसून. अजिबात नाही अजिबात नको या निले दादा माझा निरोप आहे माझा निरोप आहे मावशे हॅलो अगे मावशी सुलभाताई सुलभाताई मेस्त्री यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे. मावशीनं सुलभाताई यांचं सुंदर असं नाव घ्यावं. सुलभाताई शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर भेल घालते वाकून सुलभाताईंचं नाव घेते तुमचं सर्वांचा मान राखून. सांगतोय निले दादा कुठायचं बहिणी लांबला मला त्यांच्या नाव लिहिलं पाहिजे काय ते सांग पटकन. तू लांबला सांगितलं मागे निले दादा कुठायच निले दादा हा? तुम्हाला सांगतो काय बोलली कार्यक्रम संपल्यावर बायको बसून घ्या अजिबात नेऊ का तुमचा ताय लेवला ही येऊ दे बोलली आहे ना तिकीट झाली बरं आहे बतवायचं आहे अरे बापरे ह्याला बतवायचं आहे मग ठीक आहे काय करू होय अरे बापरे होय हे लाईलच अरे काय झालं सगळ्या बोली तुझ्या आहेत ना सुंदर आहेत पण मला जरा ओळख करून दे सगळ्या बोलींची जरा नीट ओळख करून दे काय झालं माहिती आहे हॅलो अगे मावशी
जयवंती कदम हीच कडून खास मावशीसाठी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं अमोल भाताडे यांचं नाव घ्यावं, पूर्ण नाव घ्यावं, अमोल भाताडे. अमोल दादा भाताडे नमस्कार. बरं आ चांगलं घेते. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अमोल दादाचं नाव घ्यायला हुकाना कशाला हवा. कामगिरी झाली फक्त यांना बदवायला ये मावचे ये मावचे. मी काय म्हणतोय बघ, अरे काय ते सांग पटकन. आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना बदलं पाहिजे. अगं बोरीनो त्याच्या कायद्याकडे बसता आपण थोडे जमले म्हणून बसूया. काय द्या ना अगं बोरीनो हा मोहन मुरलीवाला मी फुलवी जगा, मोहन मुरलीवाला फुलवी जगाला, या गोकुळाला नंद घरी वाढलोनी श्री नंदला गोकुळिया वाढलोनी श्री नंदला. मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला, या गोकुळाला नंदघरी वाढलो मी श्रीनंदला, गोकुळिया वाढलो मी श्रीनंदला, नंदघरी वाढलो मी श्रीनंदला, गोकुळिया वाढलो मी श्रीनंदला. पेंडावर सुद्धा मला दिलेली कामगिरी अजून अधुरी देते. त्याला आपणच पूर्ण करावी. गवलनी तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठी कशी असतात? माई बंधू, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, गंडेवेरी हात, विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते राजे कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा तुझा जन्म कोणा सांगा. माहित तर माझी जन्म पुन्हा ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्म पुन्हा. ऐक राधिके तुला सांगितो माझ्या जन्म पुन्हा. जन्म माझा झाला बंदी शाळेला. जन्म माझा झाला बंदी शाळेला.
बस भासका बस भासका हळूवार फलसून जातो तुला श्वासका हळूवार फलसून जातो तुला श्वासका सांगण्याच्या हिंदोळावर झुलतो हा झोका सांगण्याच्या हिंदोळावर झुलतो हा झोका मी प्रिय सखा माझी देवी राधिका मी प्रिय सखा माझी देवी राधिका गुलाबालाही असती काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे प्रतीक वाटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे गुलाबालाही असती काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे सांग बर हा दुरावा नात्यातले का मी प्रिय सखा माझी देवी राधिका मी प्रिय सखा माझी देवी राधिका माझी देवी राधिका मी प्रिय सखा माझी देवी राधिका हॅलो हॅलो केशव गुगाव निवदे गुगावाडी भालचंद्र गुगाव निवदे गुगावाडी यांकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच निलेश बोरके व अनिल माले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच गौरी पाष्टे गौरी संकेत पाष्टे यांच्याकडून